प्रभूचे आभार मानतो पुन्हा एक वार आपल्या सर्वांसोबत या माध्यमाद्वारे आज जोडू शकलो आणि आज देवाच्या वचनामधून एक छोटासा मनन करण्यासाठी, एक ख्रिस्त केंद्रित मनन करण्यासाठी आपण सर्वजण योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय काढूया. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय सुपरिचित शास्त्रभाग आहे, पण त्या शास्त्रभागामधून काही महत्त्वाचे धडे, काही महत्त्वाच्या गोष्टी आपण समजण्याचा प्रयत्न करूया. योहान अध्याय 14 वचन 1 ते 7. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला ते सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कोठे जाता? हे आम्हाला ठाऊक नाही. मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आत्तापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे. देवबाप वाचलेल्या वचनावर विपुल असा आशीर्वाद पाठवो. योहान 14 जेव्हा आपण वाचतो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या माडीवरच्या खोलीमध्ये असलेल्या प्रवचनाचा हा एक भाग आहे. आणि अनेकदा विशेषरित्या आपण फ्युनरल्समध्ये एक प्रिय व्यक्तीला जेव्हा आपण शेवटचा निरोप देत असतो, अशा वेळी आपण हा शास्त्रभाग वाचत असतो. तुमचे मन, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. लेट नॉट युअर हार्ट्स बी ट्रबल्ड. कारण अशा एका वेळेमध्ये आपण अनेक गोष्टींमुळे व्याकुळ आणि अस्वस्थ असतो. पण खरं पाहिलं तर हा जो शास्त्रभाग आहे, फक्त एका व्यक्तीला शेवटचा निरोप देत असताना वाचण्यासाठी नाहीये. खरं पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्तासाठी जीवन जगणारे प्रत्येक विश्वासणारे आपण सर्वजण जे आहोत, आपल्या दैनंदिन जीवनासाठी काही महत्त्वाचे धडे ह्या शास्त्रभागामध्ये दडलेले आहेत. आणि म्हणून ह्या शास्त्रभागामधून 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर ठेवू इच्छितो. एक, प्रभू येशू ख्रिस्ताचे सांत्वन. 2, प्रभू येशू ख्रिस्ताचा सहवास. आणि 3, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचा सत्य. त्याचे सांत्वन, त्याचा सहवास आणि त्याचं सत्य. त्याच्या सांत्वनाबद्दल पाहत असताना वचन 1 मध्ये जेव्हा आपण वाचतो, प्रभू म्हणतो, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. प्रभू काय बोलू इच्छित आहे? त्या ठिकाणी ते शिष्य आणि त्यांचे अंतःकरण अस्वस्थ झाले होते, कारण त्यांना कळालं होतं काहीतरी मोठं होणार आहे. प्रभू ज्या गोष्टींबद्दल बोलत होता, अनेक दिवसांपासून प्रभू त्यांना एक हिंट देत होता आणि त्यांना कळालं होतं की आत्ता प्रभू आम्हाला सोडून जाणार आहे. त्यासोबतच त्या अगोदरच्या वचनांमध्ये जर वाचलं तर आपण वाचतो की प्रभूने पेत्राला देखील म्हटलं की तू मला नकारणार आहेस. हाच पेत्र ज्याने प्रभूला सर्व काही सोडून प्रभू मागे तो गेला होता, ह्याच व्यक्तीला प्रभू म्हटला, तू देखील मला नाकारशील. तर या सर्व गोष्टी ऐकत असताना त्यांचे मन व्याकुळ झाले होते. त्यांच्या मनामध्ये खूप चिंता आली होती, अस्वस्थ झाले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू त्यांना म्हणतो की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. लेट नॉट युअर हार्ट्स बी ट्रबल्ड. खरं पाहिलं तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताला जर पाहतो, त्या क्षणामध्ये जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मनाबद्दल विचार केलं, स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठिकाणी जर ठेवलं आणि विचार केलं, तो काय करणार होता, तो कोणत्या परिस्थितीमधून जाणार होता. काल्वरीचं वधस्तंभ त्याच्या समोर होतं. त्याला ठाऊक होतं
इब्रिलोकास पत्र याच्या 12व्या अध्यायामध्ये 2ऱ्या वचनामध्ये, पहिल्या आणि 2ऱ्या वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो, आपल्या विश्वासाचा कर्ता जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलेलं आहे, त्याला ठाऊक होतं की त्या लज्जेच्या परिस्थितीमधून त्याला जावं लागेल. त्याला ठाऊक होतं की त्याला वधस्तंभ सहन करावा लागेल. त्याला ठाऊक होतं त्याला पित्यापासून काही काळासाठी ती ताटातूट सहन करावी लागेल. पण ह्या सर्व गोष्टी त्याच्या मनात असताना त्याचं मन व्याकुळ होण्याची गरज होती. तो व्याकुळ होता. पण अशा वेळेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांकडे बघत आहे आणि तो म्हणतो, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. आपण पवित्र शास्त्रात वाचतो, तो आपल्याला ओळखतो. त्याला ठाऊक आहे आपण ज्या दुःखामधून, त्रासामधून, कष्टामधून जातो, प्रभूला ते ठाऊक आहे. कारण तो स्वतः शिवाय पाप एक मनुष्य म्हणून या जगामध्ये जगला. आणि म्हणून या ठिकाणी आज आपण सर्वजण जे बसलेलो आहोत, आपल्या जीवनामध्ये निराश आणि हताश होण्यासाठी अनेक कारणं असतात. अनेक कारणांमुळे, आजार असो, शारीरिक मानसिक त्रास असो, किंवा कुटुंबामध्ये काही समस्या असो, जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग येतात. आणि ह्या सर्व प्रसंगांमधून जात असताना अनेकदा आपले अंतःकरण अस्वस्थ होतात. आणि एका विश्वासणाऱ्याच्या अस्वस्थ अंतःकरणासाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. मग त्यानंतर तो म्हणतो की देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. आता या वचनामध्ये आपलं मराठी भाषांतर जे आहे ते आरवी भाषांतर आहे, म्हणून त्या ठिकाणी त्या संपूर्ण वचनाचा सार घेऊन त्याचं भाषांतर केलेलं आहे. रिवाइज्ड व्हर्शनमध्ये तो संपूर्ण वाक्य ते पाहून ट्रान्सलेट करत असतात. पण जर तुम्ही ऑथराइज्ड व्हर्शन वाचलं, मग ते किंग जेम्स व्हर्शन असो किंवा पंडिता रमाबाई यांचं भाषांतर असो, त्या ठिकाणी तुम्ही वाचाल, इंग्लिशमध्ये खूप सुंदररित्या लिहिलेलं आहे, ye believe in God, he also believe in me. तुम्ही देवावर विश्वास ठेवता तसेच माझ्यावर विश्वास ठेवा. का प्रभू असं म्हणत आहे? कारण आत्तापर्यंत ह्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला होता. हे देवावर विश्वास ठेवणारे लोक होते. यहोवा परमेश्वर हा त्यांचा देव आहे, ह्याच्यावर त्यांचा खूप मोठा विश्वास होता. पण प्रभू येशू ख्रिस्त जो त्यांच्या सोबत होता, प्रभू येशू ख्रिस्त जो त्यांचा गुरु म्हणून, त्यांचा प्रभू म्हणून त्यांच्या सोबत राहिला होता, त्यापैकी अनेक जणांनी त्याला ओळखलं नव्हतं. यानंतरच्या काही वचनांना जेव्हा आपण वाचतो तुम्हाला कळून येईल. मग तो थोमा असो, फिलिप असो, अनेक जणांनी त्याला ज्या प्रकारे त्यांनी ओळखावं तेवढं ओळखलं नव्हतं. आणि म्हणून प्रभू म्हणतो, जसं देवावर विश्वास ठेवता तसे माझ्यावरही विश्वास ठेवा. का प्रभू असं म्हणत आहे? एक, कारण तो देवाचा पुत्र आहे आणि तो काय करण्यासाठी आला आहे हे त्यांच्या समोर स्पष्ट करण्याची गरज होती. दुसरी गोष्ट, प्रभू त्यांना हे सांगू इच्छित होता की आत्तापर्यंत मी शारीरिकरित्या तुमच्यामध्ये होतो, पण काही काळानंतर मी तुम्हामधून निघून जाणार आहे. शारीरिकरित्या माझी उपस्थिती तुमच्यामध्ये राहणार नाही. म्हणून तुमचे मन अस्वस्थ होऊ नये. कारण जसं तुम्ही देवावर विश्वास ठेवता तसे माझ्यावरही विश्वास ठेवा. जरी मी शारीरिकरित्या तुमच्यासोबत नसेल तरीही, जरी देह स्वरूपात तुमच्यामध्ये नसेल तरीही माझी समक्षता तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. म्हणून तुमचे मन व्याकुळ होऊ देऊ नका. प्रभू म्हणतो, प्रत्येक विश्वासणाऱ्याला म्हणतो, तुमचे मन जर व्याकुळ असतील, तुमचे मन जर अस्वस्थ असतील, हे मनामध्ये विश्वास ठेवा. जसं देवावर विश्वास ठेवता माझ्यावरही विश्वास ठेवा. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्यांना त्या ठिकाणी सांत्वनाचे ते शब्द बोलत आहे. पण फक्त सांत्वनाचे शब्द नाही, वचन 2 ते 4 मध्ये आपण सहवासाबद्दलचे काही सुंदर गोष्टी त्या ठिकाणी प्रभू सांगत आहे असं वाचतो. प्रभू काय म्हणतो? वचन 2 ते 4 मध्ये, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जात आहे. माझ्या पित्याचे घर, ह्या अगोदर आपण कुठे वाचलं ते? आपण ह्या अगोदर लूका शुभवर्तमान याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये वाचतो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या आपल्या
कुटुंबासोबत त्या ठिकाणी सणासाठी गेला होता. ते परत आले, पण प्रभू त्याच ठिकाणी राहिला आणि तो त्या ठिकाणी असलेल्या सर्व शिक्षकांसोबत बोलत होता. आणि जेव्हा योसेफ आणि मरिया परत आले आणि त्यांना विचारलं, प्रभूला जेव्हा त्यांनी प्रश्न केला, तेव्हा प्रभू म्हटला, मी तर माझ्या पित्याच्या घरात आहे. काही भाषांतरामध्ये लिहिलं आहे, आय एम डुईंग माय फादर्स बिझनेस, माझ्या पित्याच्या व्यवसायामध्ये मी आहे. तर पित्याचे घर जेव्हा प्रभू म्हणतो, आपल्या पित्याच्या सहवासाच्या ठिकाणाबद्दल बोलत आहे. ज्या ठिकाणी पिता आहे त्या ठिकाणाबद्दल बोलत आहे. आणि तो ह्या ठिकाणी असं म्हणू इच्छितो की माझ्या पित्याचे घर, तो नक्की स्वर्गाबद्दल बोलत आहे. त्या स्वर्गामध्ये खूप जागा आहे. मराठीमध्ये शब्द आहे की राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, पण इंग्लिशमध्ये जे इंग्लिश वाचतात त्यांना ठाऊक असेल, त्या ठिकाणी शब्द आहे देर आर मेनी मॅन्शन्स, खूप अनेक घरं आहेत असं लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर मग तो म्हणतो, मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो. आता अनेकदा जेव्हा आपण हे वचन वाचतो, आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, प्रभू स्वर्गात जात आहे आणि स्वर्गात जाऊन आपल्या सर्वांसाठी जागा तयार करणार आहे. बंधू जोएलसाठी एक घर, ह्या बहिणीसाठी एक घर, त्या भावासाठी एक घर, सर्वांसाठी एक एक घर प्रभू तयार करेल आणि जेव्हा सर्वांची घरं तयार होतील प्रभू परत येईल, असा अनेकांचा एक भ्रम आहे. पण माझ्या प्रियांनो, या ठिकाणी प्रभू ते म्हणू इच्छित नाहीये. जेव्हा आपण या ठिकाणी वाचतो, जर लक्षपूर्वक वाचलं, नेहमी जेव्हा आपण शास्त्र वाचतो, आम्ही तरुणांना विशेषरित्या शिकवत असतो, आमच्या मंडळीमध्ये देखील शिकवत असतो, जेव्हा कधी वचन वाचता फक्त एकदा वाचू नका, वारंवार वाचा. कारण जेव्हा आपण लक्षपूर्वक वाचत असतो तेव्हा त्यामध्ये काही महत्वाचे धडे आपण त्यामध्ये दडलेले आपण पाहतो. बघा, त्या ठिकाणी तो म्हणत आहे, माझ्या पित्याच्या घरात जागा पुष्कळ आहे. माझ्या पित्याच्या घरात, इन माय फादर्स हाऊस देअर आर मेनी मॅन्शन्स, ते तयार आहे. पण मग मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो, याचा अर्थ काय? मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो याचा दोन पदरी अर्थ आहे. एक, त्या जागेमध्ये जाण्यासाठी आपल्याला मार्ग नव्हता. एक पापी व्यक्ती परमेश्वराच्या त्या पवित्र ठिकाणी, त्या स्वर्गामध्ये कधीही जाऊ शकत नाही, प्रवेश करू शकत नाही. आणि म्हणून माझ्यासाठी ती जागा तयार करावयास प्रभू कुठे गेला? काल्वरीच्या वधस्तंभावर गेला. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि 19वे वचन जेव्हा आपण वाचतो, त्या ठिकाणी सुंदररित्या लेखक असं म्हणतो, इब्री 10 आणि वचन 19, म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताच्या द्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. किती सुंदर गोष्ट ती आहे. त्या काल्वरीच्या वधस्तंभावर तो गेला. त्याचे देहरूप धारण, त्याच्या काल्वरीच्या वधस्तंभावर केलेलं अर्पण, त्याचं मृत्यू आणि त्याच्या पुनरुत्थानामुळे जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. याचा अर्थ ज्या ठिकाणी प्रभू आहे त्या ठिकाणी तो असेल. सार्वकालिक मरण म्हणजे पित्यापासून, देवापासून अनंत काळाची ताटातूट. पण सार्वकालिक जीवन म्हणजे सदा सर्वदा त्या परमेश्वराच्या समक्षतेत सहवासात राहणं. आणि म्हणून जेव्हा तो म्हणतो, मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जात आहे, याचा पहिला अर्थ आहे, याचा पहिला भाग आहे, मी तुम्हासाठी ती जागा तयार करत आहे, तुम्हासाठी मार्ग मोकळा करत आहे. तुम्हाला त्या स्वर्गामध्ये पोहोचण्यासाठी एक मार्ग मोकळा करून मग मी दुसरी गोष्ट करतो. बघा, मी एक पापी व्यक्ती असून कधीही प्रभूच्या समक्षतेत जाण्याच्या लायकीचा नव्हतो, आपण कोणीही नव्हतो. पण आज विश्वासाने नीतिमान ठरविलेले, ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरविलेले म्हणून त्याच्या देहामधून, त्याच्या रक्ताद्वारे आज आपल्याला स्वर्गामध्ये प्रवेश आहे. तो जागा तयार करत आहे. आपण असं म्हणू शकतो, तो त्या जागेसाठी लोकांना तयार करत आहे. पण दुसरी गोष्ट, त्याचा दुसरा एक भाग खूप महत्वाचा आहे आणि हा एक महत्वाचा सिद्धांत आहे, अनेकांना ते ठाऊक नाही.
दुसरा भाग असा आहे, तो त्या जागेसाठी जर लोकांना तयार करत आहे, तर त्या लोकांसाठी ती जागा देखील तयार करत आहे. याचा अर्थ काय? बघा, जोपर्यंत आपण ह्या शरीरामध्ये आहोत, जरी माझं तारण झालं असेल, जरी आपल्यापैकी अनेकांचं तारण झालं असेल, तरीही आपण सर्वजण ह्या एक नाशमय शरीरामध्ये राहत आहोत. ह्या नाशवंत जगामध्ये आपण राहत आहोत. ह्या करप्टेड बॉडीमध्ये, ह्या भ्रष्ट शरीरामध्ये आपण राहत आहोत. जोपर्यंत मी ह्या जगामध्ये आहे, जरी माझं मन, जरी माझं अंतःकरण, जरी माझा आत्मा हा स्वर्गात जाण्यासाठी तयार आहे, तरीही माझं हे शरीर जे आहे ते कधीही स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि त्यासाठी प्रभूने एक सुंदर गोष्ट केली, आणि आपल्याला हे समजणं खूप गरजेचं आहे. फक्त त्यांनी जागेसाठी लोकांना तयार केलं असं नाही, पण त्या लोकांसाठी ती जागा तयार केली. याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मरण पावला, जेव्हा पुरला गेला, जेव्हा तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, त्यानंतर त्याचे स्वर्गारोहण झाले. स्वर्गारोहण झाल्यानंतर तो आज पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तो पित्याच्या समक्षतेत आहे. पण तो आज फक्त देव जो आत्मा आहे त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी नाही, पण आज तो एक मनुष्याच्या स्वरूपात, एक गौरवी मनुष्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी आहे. देव आणि मनुष्य, 1 तिमोथेच्या 1 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, देव आणि मनुष्य यांच्यामध्ये एकच मध्यस्थ, ख्रिस्त येशू जो मनुष्य. देयर इज वन गॉड अँड वन मीडिएटर बिटवीन गॉड अँड मॅन, द मॅन ख्राइस्ट जीसस. प्रभू येशू ख्रिस्त जो आपला महायाजक आहे, तो देव आहे, तो आत्मा आहे, हे अगदी बरोबर आहे. पण आज तो एक गौरवी पुरुष, त्या गौरवी शरीरामध्ये, त्या पुनरुत्थित शरीरामध्ये तो त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी आहे म्हणून आपल्याला ठाऊक आहे, ते जे वण आहेत, जे त्याच्या हातात आणि त्याच्या कुशीत आणि त्याच्या पायात असतील, आजही जसं आपण वाचलं, त्या गौरवी शरीरामध्ये आपल्या त्या आठवणीसाठी जरी असतील, तरीही तो त्या गौरवी शरीरामध्ये आहे. तो आपल्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी, आपला विश्वासाचा कर्ता म्हणून, आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा म्हणून आपल्या पुढे गेलेला आहे. तो आपल्या पुढे यासाठी गेलेला आहे की आपल्या सर्वांना ठाऊक असावं. काय आपण पुढे वाचतो ह्याच वचनांमध्ये, की मी जर जात आहे तर मी पुन्हा येईल, आणि जेव्हा मी येईल, ज्या ठिकाणी मी आहे, मी तुम्हास घेऊन जाईल. आणि त्याबद्दल आपण 1 थेसलोनी याच्या 4 अध्यायामध्ये वाचतो, आद्य ध्वनी होईल, आद्य देवदूताची वाणी होईल, देवाच्या तुतारीचा नाद ऐकू येईल, आणि जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत, जे मरण पावलेले आहेत, ते पहिल्याने उठतील. याचा अर्थ काय? त्यांचा आत्मा तर परमेश्वराच्या समक्षतेत आहे, पण त्यांचं ते शरीर, ह्या शरीरामध्ये जे ते जगले, हे शरीर रूपांतरित होईल. कसं रूपांतरित होईल? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्याकडे पहा, मी त्या गौरवी शरीरामध्ये आहे, आणि तेच गौरवी शरीर मी तुम्हाला देणार आहे. त्यांचं ते शरीर रूपांतरित होऊन ते पहिल्याने उठतील, आणि जे आपण जिवंत आहोत, आपण बदलले जाऊ. आपलं हे नाशवंत शरीर अविनाशी पण धारण करतील. अविनाशी शरीरामध्ये त्या प्रभूसोबत आपण सदा सर्वदा ज्या ठिकाणी तो आहे त्या ठिकाणी जाणार आहोत. प्रभू म्हणतो, तुमचे मन अस्वस्थ होऊ देऊ नये. का? जसं तुम्ही देवावर विश्वास ठेवता, आत्तापर्यंत मला ह्या शरीरामध्ये तुम्ही पाहिलं, पण एका गौरवी शरीरामध्ये तुम्ही मला पाहणार आहात, आणि तेच गौरवी शरीर तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्यासाठी मार्ग तयार करावयास मी वधस्तंभावर जात आहे. तुमच्यासाठी मार्ग तयार करावयास माझे स्वर्गारोहण होत आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का प्रियांनो, या नंतरच्या अध्यायांमध्ये, 16व्या अध्यायामध्ये विशेषरित्या प्रभू येशू ख्रिस्त कशाबद्दल बोलतो? या अध्यायामध्ये देखील तो बोलतो, आणि पुढे देखील बोलतो. तो त्या दुसऱ्या कैवारीबद्दल बोलतो. मी तर जात आहे, पण मी तुमच्यासाठी तिथून मध्यस्थी करेल, माझी समक्षता तुमच्या सोबत असेल, पण तो जो पवित्र आत्मा आहे तो तुम्हा मध्ये वास करेल. किती सुंदर गोष्ट ती आहे. आज आपल्या मंडळांमध्ये आपण जसं प्रकटीकरणामध्ये वाचतो, समयांमधून चालणारा प्रभू,
आपल्या मंडळीमध्ये त्याची समक्षता आहे, आपल्या मंडळांमध्ये त्याची समक्षता आहे, आपल्या सोबत त्याची समक्षता आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे आज त्याची समक्षता आपल्यामध्ये आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, आज विश्वासणारे म्हणून आपण निराश आणि हताश होऊ नये. जरी कोणीही माझ्यासाठी या जगात नसलं तरीही प्रभू आहे. जरीही मी एकटा आणि माझ्या सर्व कष्टामध्ये दुःखामध्ये कोणीच समजू शकत नाही असं विचार करत आहे, जर मी विचार करत आहे तरीही प्रभू माझ्यासोबत आहे आणि कुठपर्यंत त्याची ती संगती माझ्यासोबत आहे. फक्त या जगामध्ये जेवढे दिवस राहतो तेवढे दिवस नाही. तो म्हणतो मी जातो, मी एक जागा तयार करावयास जातो, पण मी पुन्हा येईल, कारण ज्या ठिकाणी मी आहे तेथे मी तुम्हास नेईल. सदा सर्वदा असलेली ती सहभागिता, तो सहवास, ती संगती तो आपल्याला देणार आहे. आणि म्हणून एकदा त्यांनी आपल्याला धरलं, एकदा तो आपल्या जवळ आला, एकदा आपण त्याच्या सोबत जोडलो, त्याच्यानंतर तो जसं म्हणतो, मी तुला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. आय विल नेव्हर लिव्ह दी नॉ फॉरसेक दी. आणि म्हणून त्या सांत्वनाचे शब्द आपण मनात ठेवूया आणि त्यासोबतच या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे प्रभूच्या सहवासाबद्दलचं सत्य आपल्या मनात ठेवूया. पण फक्त तेवढंच नाही, जेव्हा आपण ह्या जगामध्ये जीवन जगतो, प्रत्येक व्यक्ती, आपल्यापैकी कोणी या ठिकाणी असेल ज्यांनी आतापर्यंत प्रभूवर तारणारा म्हणून स्वीकार केलं नसेल, आपल्यापैकी अनेक जण आहेत ज्यांनी प्रभूवर तारणारा म्हणून स्वीकार करून तारणाचा आनंद प्राप्त केला असेल, पापांची क्षमा प्राप्त केली असेल. आपल्या सर्वांसाठी हे सत्य या ठिकाणी वचन 5 ते 7 मध्ये आपण वाचतो. थोमा म्हणाला, प्रभू आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. मार्ग सत्य व जीवन मीच आहे. कितीदा आपण हे शब्द ऐकले, कितीदा आपण हे वचन वाचलं, पण ह्या वचनामध्ये 3 महत्वाची गोष्ट प्रभू म्हणू इच्छितो. एक, तो म्हणतो मी आहे. कुठून ते शब्द आपल्याला प्राप्त होतं? निर्गम याचा 3रा अध्याय. मोशे म्हणाला, प्रभू मी काय सांगू, मला कोण पाठवत आहे? तो म्हटला, त्यांना सांग, मी आहे तो आहे. आय ॲम दॅट आय ॲम. आणि आय ॲम तो जो प्रभू आहे तो म्हणतो मी आहे. आणि मी काय आहे? या ठिकाणी आय ॲम असे 7 आय ॲम आपण या योहानकृत शुभवर्तमानामध्ये वाचतो. द 7 आय ॲम, 7 वेळा मी आहे, मी काय आहे, असं 7 गोष्टी प्रभू या ठिकाणी योहानकृत शुभवर्तमानामध्ये म्हणतो. पण या वचनामध्ये आपण वाचतो, मार्ग मी आहे, सत्य मी आहे आणि जीवन मी आहे. बघा, आज अनेक लोक जे देवाच्या मागे जात आहेत, जे देवाला शोधत आहेत, वेगवेगळ्या मार्गांनी देवाला शोधत आहेत, जे देवासोबत सहवास ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. देव कोण आहे, देवाबद्दल सत्य काय, अनेक लोक विचार करतात आणि वेगवेगळे मार्ग अवलंबितात. पण त्या सर्व गोष्टींमध्ये ते ज्या मार्गामधून जातात त्यांना वाटतं हा मार्ग अवलंबिला तर देवापर्यंत पोहोचेल. प्रभू म्हणतो की मी मार्गदर्शक नाहीये. अनेक जण उभे आहेत आज, दुर्दैवाने ख्रिस्ती धर्मात देखील अनेक जण उभे आहेत जे लक्ष स्वतःकडे ठेवतात, स्वतःकडे ते लक्ष ते लोकांना द्यायला सांगतात. अरे माझ्याकडे एवढे लोक आहेत आणि एवढे लोक माझं वचन ऐकतात. नाही, प्रभू म्हणू इच्छितो, मार्ग मी आहे, मी मार्गदर्शक नाहीये. आपण मार्गदर्शक आहोत. मार्ग तर प्रभू आहे. सत्य तो आहे, तो फक्त एक गुरु नाही, तो सत्य आहे. 3, तो फक्त एक जीवन देणारा, आरोग्य देणारा एक व्यक्ती नाही, पण तो स्वतः जीवन आहे. आणि हे समजण्यासाठी आपल्याला प्रभूला खोलवररित्या ओळखणं हे गरजेचं आहे. प्रभू आपल्याला सहाय्य करो. येणाऱ्या दिवसांमध्ये त्या प्रभूचं सत्य जाणून, सांत्वन प्राप्त करून आपण प्रभूच्या सहवासामध्ये जीवन जगत पुढे जाऊया. हे समजण्यास प्रभू तुम्हाला व मला सहाय्य करो. आमेन.